हॅलो ऑल. जो गेम आपण आता बघणार होतो 2020 साली खेळल्या गेलेल्या लिंडोरो सॅबे रॅपिड चॅलेंज स्पर्धेतल्या सेमीफायनल मधला डाव आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला हिकारू नाकामुरा. तर या डावात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात कार्लसनने केली E4, उत्तर आले G6, D4, D6, नाइट F3, बिशप G7, बिशप E2, E6, castle by white, H6, C4, G5, knight C3, knight E7, H4, G4. म्हणजे आपण पाहिले की नाकामुरा जो आहे तो प्यादांच्या चाली करण्यावर भर देतोय आणि त्याने प्यादी एक्सचेंज देखील केलेली नाही. परिस्थिती ब्लॉक ठेवण्यामध्ये तो समाधान मानतोय. पुढची चाल होती नाइट E1, H5. आता दोन्ही प्यादी कनेक्टेड झालेली आहेत. अजून तरी फार काही धोकादायक नाही, कारण कार्लसन देखील G3 ही चाल खेळून किंग साइड पूर्णपणे ब्लॉक ठेवू शकतो. पण एकंदरीतच जोपर्यंत ही दोन पांढऱ्या घरांवरची प्यादी आहेत तोपर्यंत कार्लसनचा पांढरा उंट हा किंग साइडला जास्त इझिली मूव्ह करू शकत नाही. पण त्या बदल्यामध्ये बिशप G5 ही चाल मात्र तो खेळू शकतो, कारण आता किंग साइडचे जे डार्क स्क्वेअर आहेत, काळी घरं प्यादी पुढे घेतल्यामुळे ओपन झालेली आहेत. पुढची चाल होती F6, बिशप E3, कॅसल बाय ब्लॅक, D5, F5. आता F5 ही चाल खेळून नाकामुरा E4 या स्क्वेअर वरती प्रेशर ऍड करतोय. पण पुन्हा एकदा डार्क म्हणजे काळे स्क्वेअर जे आहेत ते काळ्या उंटासाठी ओपन झालेले आहेत. म्हणून लगेचच बिशप G5 ही चाल कार्लसनने खेळली आणि काळा घोडा जो आता E7 घरावर आहे तो पिन केलेला आहे. पुढची चाल होती क्वीन E8. म्हणूनच नाकामुराने लगेचच क्वीन E8 ही चाल खेळली, जेणेकरून काळा घोडा अडकून राहू शकेल. पुढची चाल होती C5. आता कार्लसन देखील प्यादी पुढे ढकलायला लागलाय. F टेक्स E4 आणि हे पहिलं एक्सचेंज दोन्ही खेळाडूंनी केलं. C टेक्स D6, C टेक्स D6, D टेक्स E6, बिशप टेक्स E6, नाइट टेक्स E4 आणि नाइट F5. म्हणजे आता दोन्ही खेळाडूंनी सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये काही प्यादी एक्सचेंज केलेली आहेत आणि नाइट टेक्स E4 यानंतर काळं प्याद जे आहे जे D6 घरावर आहे त्यावर डबल अटॅक आहे, वजीर आणि घोडा. त्यामुळे नाइट F5 प्यादाला एक सपोर्ट ऍड केलेला आहे. नाइट D5, नाइट C6, नाइट F4, नाइट C2 D4, बिशप D3, बिशप E5, रुक E1, क्वीन C7. म्हणजे आपण बघितलं की मगाशी दोन्ही खेळाडू सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये प्यादी एक्सचेंज केली आणि आता इथे सेंटर आणि किंग साइडला थोडंसं क्लस्टरिंग झालेलं आहे. क्लस्टरिंग म्हणजे सगळे मोहरे तिथे एकत्र आलेले आहेत आणि जर अशा परिस्थितीमध्ये मोहरे एक्सचेंज झाले तर पांढऱ्या राजाभोवती प्यादांचं छोटं कॅसल आहे, पण काळा राजा हा पूर्णपणे एक्सपोज होऊ शकतो. मॅग्नस कार्लसनने हेच लक्षात घेतलं आणि खेळलेली चाल होती नाइट टेक्स D6. त्याने D6 घरावरचं प्याद मारलं आणि आता तो हे जे क्लस्टर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय. बिशप टेक्स D6, बिशप टेक्स F5, नाइट टेक्स F5, नाइट टेक्स E6. आता पांढऱ्या घोड्याला हत्तीचा सपोर्ट असल्यामुळे वजीर तो मारू शकत नाही, म्हणून रुक E8, क्वीन B3 आणि पांढऱ्या घोड्याला अजून एक सपोर्ट कार्लसनने ऍड केलेला आहे. आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंचे सर्व मोहरे एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत. पण मी मगाशी म्हणालो तसं की पांढरा राजा हा आता कॅसलमध्ये आहे, तर दुसरीकडे काळा राजा एक्सपोज होऊ शकतो. पुढची चाल होती G3. आता नाकामुरा जो आहे तो पांढऱ्या खेळाडूची किंग साइड ओपन करण्याचा प्रयत्न करतोय, पण कार्लसनची चाल होती F टेक्स G3. त्याने त्याची फिकीर केली नाही. नाइट टेक्स G3, रुक E3. तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की नाइट टेक्स G3 यानंतर F1 हा जो स्क्वेअर आहे तो काळ्या घोड्याने कव्हर केलेला आहे, त्यामुळे तिथे हत्ती घेऊन वजिरावरती अटॅक करणं शक्य नाहीये. म्हणून रुक E3 ही चाल खेळली, ज्याला नाकामुराने उत्तर दिले
रुक A2 C8, ज्यानंतर कार्लसनची चाल होती रुक E1, त्याने पांढऱ्या घोड्याला सपोर्ट कायम राहील यासाठी रुक म्हणजे हत्ती जे आहेत एका कॉलम मध्ये आणलेले आहेत. पुढची चाल होती रुक C6, ज्यानंतर कार्लसनची चाल होती रुक F3. आणि आता तुम्हाला या रुक E3 आणि रुक E1 या चालींचा अर्थ कळाला असेल की रुक F3 ही चाल खेळून कार्लसनने घोड्याच्या ट्रॅपमध्ये न येता वजिरावरती हल्ला केलेला आहे आणि रुक E1 ही चाल खेळून पांढऱ्या घोड्याचा सपोर्ट पण कायम ठेवलेला आहे. यापुढे नाकामुराची चाल होती क्वीन G6, कारण या कॉलम मध्ये वजीर राहणं हे शक्य नव्हतं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर रुक F3 यानंतर वजीर जो आहे तो G7 घरावर येऊ शकत नाही, घोडा त्याला मारेल. तो E7 घरावर येऊ शकत नाही, उंट मारेल. E6 घरावर तो येऊ शकतो, पण त्यानंतर डिस्कवर्ड चेक देऊन त्याला मारता येईल. म्हणजे एकंदरीतच 7वी रो जी आहे त्यामध्ये वजीर कुठेही जाऊ शकत नाही. म्हणून डेस्परेटली क्वीन G6 ही चाल खेळली. ज्यानंतर मॅग्नस कार्लसनची चाल होती नाईट C7 चेक. तुम्ही जर पाहिलं तर क्वीन G6 यानंतर पांढरा खेळाडू नाईट F4 असा डिस्कवर्ड चेक देऊन वजीर देखील मारू शकत होता. पण त्यानंतर कदाचित असं झालं असतं की नाकामुराने आपला राजा जो आहे तो पांढऱ्या घरावर घेतला असता, ज्यानंतर वजीर जरी मारला तरीही हा असा चेक पांढऱ्या राजाला बसला असता आणि पांढरा राजा लगेचच चेकमेट होणार नाही, पण डाव लांबवला जाईल, कारण पांढऱ्या राजाला कंपल्सरी इथे यावं लागेल. किंग F2, ज्यानंतर हा असा चेक पुन्हा आपल्याला बघायला मिळू शकतो की ज्यामुळे आता पांढऱ्या राजाला पुन्हा बाहेर यावं लागेल. ज्यानंतर चेक, किंग टेक्स F3 आणि किंग टेक्स G6. तर एकंदरीत या अशा काहीशा चाली आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतात की जिथे डाव लांबवता येईल, पण कार्लसनने मात्र हा डाव लांबवण्याची संधी दिली नाही. क्वीन G6 यानंतर त्याची चाल होती नाईट C7 चेक. त्याने वजीर न मारता हत्तीवरती हल्ला केला. त्याचं कारण तुम्हाला लक्षात येईलच, पण ही चाल खेळल्यानंतरच नाकामुराने आपली हार मान्य केली. त्याचे कारण आता या अशा परिस्थितीमध्ये राजा एक तर काळ्या घरावर येऊ शकतो किंवा पांढऱ्या घरावर येऊ शकतो. जर तो पांढऱ्या घरावर आला तरीही हा असा चेक देता येईल. आता राजा जो आहे तो काळ्या घरांवर जाऊ शकत नाही, वजीर जो आहे तो हत्ती मारू शकत नाही, कारण वजीराचा सपोर्ट आहे. म्हणून कदाचित राजा जो आहे तो मागे जाईल, ज्यानंतर हा असा चेक तुम्हाला बघायला मिळेल. आणि असा चेक बघायला मिळाल्यानंतर आता राजा कुठेही जाऊ शकत नाही, म्हणून कदाचित उंटामध्ये आला तरीही ही अशी परिस्थिती बोर्डवर राहील. कंपल्सरी वजीराला मध्ये यावं लागेल, ज्यानंतर चेक. आणि वजीर जो आहे तो हत्ती मारू शकत नाही, कारण तो पिन झालेला आहे. कंपल्सरी राजाला हत्ती मारावा लागेल आणि एकंदरीत अशा प्रकारचा चेकमेट तुम्हाला बोर्डवरती बघायला मिळेल. आणि हे सर्व लक्षात घेऊनच नाईट C7 चेक या चालीनंतर हिकारू नाकामुराने आपली हार मान्य केली आणि हा सामना मॅग्नस कार्लसनने जिंकलेला आहे आणि मॅग्नस कार्लसन लिंडोरस ॲबे रॅपिड चॅलेंजच्या फायनल मध्ये पोहोचलेला आहे. तर आय होप तुम्हाला गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. हे शेवटची काही व्हेरिएशन्स बरीच कॉम्प्लिकेटेड आहेत, ती स्वतः ट्राय करण्याचा देखील प्रयत्न करा. मी नवीन गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.